नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज गेवरा तालुक्यातील उमापूर या ठिकाणी आहोत. उमापूर एक गेवरा तालुक्यामधील सर्कलचं गाव आहे आणि मोठं गाव आहे. आता मान्सून 7 जून जवळ आलेला आहे आणि शेतकऱ्यांची आता मशागत जवळपास संपूर्ण संपत आलेली आहे. आता शेतकऱ्यांची ओढ कृषी सेवा केंद्राकडे लागलेली आहे. यासाठी आपण उमापूर येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आहोत. आपण या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांसाठी कोणत्या कंपनीत बियाणे उपलब्ध आहे, खत कोणत्या प्रकारचे उपलब्ध आहेत, कशा प्रकारे शेतकऱ्यांची सेवा या ठिकाणी होत आहे, आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर, आपलं नाव सांगा अगोदर. नमस्कार, मी लक्ष्मी कृषी सेवा केंद्र उमापूर, शहादेव दौलतराव काशीद. किती वर्षापासून आपल्याकडे कृषी सेवा केंद्र सुरू आहे? 10 ते 12 वर्ष झाले असतील माझ्याकडे दुकान चालू करून. आता 7 जून जवळ आला आहे. शेतकऱ्यांची ओढ आता कृषी सेवा केंद्राकडे सुरू झालेली आहे. आता कशा प्रकारे आपल्याकडे बियाणं खत उपलब्ध झालेलं आहे? आता आम्ही तर सगळे बियाणं वगैरे काही आलं आहे, काही येणार आहे आणि आता एक 15 दिवसाच्या आसपास जवळपास सगळेच बियाण्यांचं थोडं येतील आणि विकायला सुरुवात होईल. किती तारखेला सुरू करणार विक्रीला? 25 तारखेच्या नंतर आम्ही विक्रीला सुरुवात करणार आहे. खत उपलब्ध ठेवले आपण? खतं पण येतील, आता काही शिल्लक आहेत, काही येतील. कोणत्या कंपनीचं खत भेटणार आहे आपल्याकडं? इफकोचं येईल, आरशेपचं येईल, त्यानंतर महाधनचं वगैरे येईल, असं 2-3 कंपन्याचे येतील. बियाणं कशा प्रकारे उपलब्ध राहणार आहे आपल्याला? बियाण्याचा स्टॉक भरपूर आहे, कुठल्या अडचणी येण्याचं काही कारण नाही, बियाणं भरपूर भेटेल. सगळ्यात बियाणं कोणतं मार्केटला चालणार आहे यावर्षी? आता ह्यावर्षी कबड्डी आणि US-चं 77-67 असं 2-3 वाहनं थोडी मागणी आहे जास्त. आपल्याकडे उपलब्ध होणार आहे सगळं कमतरता पडणार नाही बियाण्याची? मी यावर्षी कमी होणार नाही, स्टॉक भरपूर आहे. बरं, आता शेतकऱ्यांची काही तक्रारी असतात की आम्हाला जी पाहिजे ते मिळत नसल्याची चर्चा आहे. समजा आपल्याकडे असं कधी झालं आहे का? अनुभव आलेत का आपल्याला कधी? आता ते वरूनच युरियाची थोडी अडचण आहे, त्याच्यामुळं थोडा युरिया इतका येत नाही आणि लोकांची अपेक्षा आहे गोणीला गोणी युरिया भेटावं, आणि असं काय वरून तर शक्य नाही आहे. त्याच्यामुळं जशा पद्धतीत येईल तशा पद्धतीत आम्ही देणार आहोत. बरं, एखाद्या कंपनीचं बियाणं जर डुप्लिकेट निघलं तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कंपनीला भांडणार आहात का, प्रयत्न करून देणार आहात का? आता आमच्याकडे जर तशी तक्रार आली तर आपण साहेब लोकांना येऊन ते प्लॉट वगैरे दाखवून देऊ त्यांना. आतापर्यंत आला का एखादी तक्रार आली का अशी? आतापर्यंत तर असं काही घडलेलं नाही आहे. काय आव्हान करतात शेवटी शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी यावर्षी भरपूर प्रमाणात बियाणं आहे आणि कुठलं जास्त पैसे देऊन घेण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात स्टॉक आहे आणि मिळून जाईल. बरं, आता बियाणं खतासाठी शेतकऱ्यांनी लिंकिंग करणं गरजेचं आहे का आपल्याकडं? लिंकिंग वगैरे काही आम्ही काही करत नाहीत, पण वरून जर एखाद्याच काही कंपन्या आम्हाला करतात असं किंवा लिंकिंग वगैरे घ्या असं, तरी आम्ही थोडं टाळतो आहे सध्या घ्यायला ते सुद्धा. तर आपण पाहिलेलं आहे लक्ष्मी कृषी सेवा केंद्र उमापूरचं आहे. गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी उत्तम सेवा दिलेली आहे. शेतकऱ्यांना जे हवं ते त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखाद्या कंपनीचं बियाणं जर डुप्लिकेट असेल, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात जर नुकसान झालं तर जर ह्यांच्याकडे बिल ओरिजिनल असेल तर ते कंपनीला मदत करून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अनेक समजा शेतकरी लोकांचं असं म्हणणं आहे की एकाच कंपनीचं कोणतंही प्रॉडक्ट जे असेल, समजा खत असेल, ते एकच कंपनीचं सर्व शेतकऱ्यांनी खत मागण्याचा आग्रह केल्यानंतर त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते. तसंच एखाद्या कंपनीचं बियाणं देखील असंच उपलब्ध होतं की प्रत्येक वर्षी एक कंपनी मार्केटला येते आणि प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की त्याच कंपनीचं बियाणं पाहिजे. त्यावेळेस दुकानदाराला म्हणजे शॉर्टेज असते आणि त्यावेळेस थोडीशी तारांबळ निर्माण होती. शेतकऱ्यांनी देखील एकाच बियाण्याचा किंवा एकाच खता कंपनीचा आग्रह धरू नये असं देखील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि काही दिवसांत आता 14 मे आहे आणि काही दिवसावर आता कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीसाठी सुरुवात होणार आहे. आपण पाहिलं कृषी सेवा केंद्र अशा प्रकारे या ठिकाणी आता भरगच्च भरलेले आहेत. बियाणं शेतकऱ्यांसाठी खत असेल, बियाणं असेल असं तयार झालेली आहे. आणि आता मान्सून देखील थोड्या दिवसात येऊन टेपलेला आहे आणि शेतकऱ्यांची जी मशागत होती ती मशागतसुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. फक्त पावसाची वाट शेतकरी पाहत आहे आणि पाऊस पडताच शेतकऱ्यांची या कृषी सेवा केंद्र जो उमापूरमध्ये लक्ष्मी कृषी सेवा केंद्र नावाची जो या ठिकाणी आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांची अशी गर्दी होणार आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामन सुरेश आप्पा आहेत. धन्यवाद.